नमस्कार, मी पायल. SB न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. कुठे कुठल्या निवडणुकीत 2029 ला भाजप काय भूमिका घेऊ हे माहिती नाही, पण आपण 288 जागेची प्लॅनिंग करायला हवं या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तुम्ही विचारलं पाहिजे, पण त्यांना शुभेच्छा देतो. आमच्या पक्षाची मराठवाड्यात राजकीय प्रतिनिधी काय बऱ्याच दिवसापासून वंचित आहे. अरे संजय शिरसाट साहेब स्वतः मंत्री आहेत इकडे मराठवाड्यामध्ये, आमदार आहेत. ते खोतकर साहेब हे खासदार आहेत इकडे बसलेले. मराठवाड्यावरती जे आहे बारीक लक्ष जे आहे शिवसेनेचं आहे. मराठवाड्यातील लोकांना काय काय हवं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील मराठवाड्याला काय हवंय काय नको भरपूर गोष्टी ज्या आहेत ते देण्याचं काम या ठिकाणी केलं. आज जालनामध्ये आपण आहे, जालनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आला. जालन्याचं आता MIDCचं विस्तारीकरण या ठिकाणी आपण करतोय. जेव्हा समृद्धी महामार्ग झाला, मला वाटतं शिंदेसाहेबच आता मुख्यमंत्री होते तेव्हा द्राक्षाच्या शेतकऱ्यांना 11 हजार रुपये जे आहे हे एका झाडाला देण्यात आलं. मोसंबीला तर किती आहे 45,000. अजून किती लक्ष पाहिजे बघा. मला वाटतं निवडणुका जेव्हा येतात तेव्हा कुठल्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश चांगलं मिळतं, कुठल्या निवडणुकीमध्ये यश कमी मिळतं, त्याच्यावरती जे आहे ते आत्मपरीक्षण करायचं आणि पुढे जायचं. का आपण कमी पडलो आणि पुढच्या वेळेस जे आहे तर त्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे नंबर चांगले येतील त्यासाठी काम करायचं. तुम्हाला आता तुम्ही अजेंडा घेऊन प्रश्न विचारता मला. राजकीय प्रतिनिधित्वाबद्दल तुमची भूमिकाच क्लिअर नाही. बोला. आमची बरोबर भूमिका क्लिअर आहे. बघा, जास्त बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर आम्ही राजकारणाबद्दल जास्त विचार करत नाही, समाजकारणाबद्दल जास्त विचार करतो. लोकांना काय हवंय याच्याबद्दल जर विचार केला तर बरोबर लोक आपोआप जे आहे ते तुमच्यावरती प्रेम करतात. अरे मी सरळच उत्तर देतोय. तुम्ही कसंही जरी विचारलं तरी मी तुम्हाला सरळच उत्तर देणार आहे. मागच्या अनेक वर्षापासून जालना शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. खोतकर साहेब 8 निवडणुका लढलेल्या आहेत, 5 वेळा ते निवडणुका देखील जिंकल्या. येत्या काळात त्यांना काही मंत्रिपदाची वगैरे संधी. अरे सगळ्यांबद्दल पक्ष जो आहे हा योग्य वेळी योग्य विचार जो आहे तो करतो. राज्यसभेचं उदाहरण तुम्ही घ्या. राज्यसभेमध्ये सर्वसामान्य महिला कार्यकर्ता आमची डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना जे आहे प्रतिनिधित्व देण्यात आलं आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्यांना जे आहे त्यांना अपेक्षा नव्हती, कोणालाच अपेक्षा नव्हती. अशा महिलेला जे आहे हे सर्वोच्च सभागृहामध्ये स्थान देण्याचं काम जे आहे शिवसेनेने केलेलं आहे. लाडक्या बहिणीला तर जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा योग्य व्यक्तीचा जो आहे हा त्या ठिकाणी सन्मान जो आहे तो केला जाईल. मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या ज्या आहेत ते पूर्ण करण्याचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बऱ्या प्रमाणामध्ये जे आहे हे दाखले देण्याचं काम असेल, मराठा समाजाचे जे काही विषय आहे हे सगळे विषय जे आहेत ते सोडवण्याचं काम केलं. तर मला वाटतं आता ज्या काही मागण्या असतील तर नक्कीच सरकार जे आहे सकारात्मक विचार जो त्याबद्दल करेल. मला वाटतं कांद्याच्या प्रश्नांवरती जे आहे ते आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांच्याबरोबर चर्चा जी त्या ठिकाणी आहे. काय परिस्थिती झाली आहे पार्टीची त्याला वाढवायला फिरायला पाहिजे. टीका करत बसले म्हणून 2.5 वर्षात ही परिस्थिती झाली. अजून रसातळाला जाल. बघा, मला दुसऱ्या पक्षाबद्दल काय बोलायचं नाही. आपण काय काम करतो 2.5 वर्ष. आज लोकांनी मॅन्डेट जे आहे ते दिलेलं आहे सगळं. जेव्हा उठाव केला शिंदेसाहेबांनी या सगळ्यांनी उठाव केला तेव्हा भरपूर तुम्ही शिव्या शाप आणि सगळ्या टीका केले. त्या टीकेला उत्तर कोणी दिलं? या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने दिलं, मतपेटीतून दिलेलं आहे. हे सगळे टीका बिका करून ते टीका करत राहू दे. त्यांना आता टाइमपास तोच उरलेला आहे.
तर भाजपमध्ये संधोबंदीचा ते फायदा घेतात असं बोला दुसरा काय जरंगे पुन्हा एकदा उपोषणाची वेळ येईल सरकारी. बघा मला वाटतं त्यांच्या ज्या ज्या प्रश्न होते किंवा त्यांनी ते जे प्रश्न उपस्थित केले त्याला योग्य प्रकारे पॉझिटिव्हली नेहमी सरकारने जे आहे हे रिस्पॉन्स देण्याचं काम जे आहे ते नेहमी केलेलं आहे. याच्या पुढे देखील सरकार करेल. शिंदे साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या मात्र फडणवीसांनी ते मागण्या पूर्ण झाल्या नाही. श्रीकांत ते बोलून दाखवतात म्हणजे फडणवीसांनी आता तो त्यांचा पर्सनल व्ह्यू आहे, त्याच्यावरती मी काही जास्त बोलू शकत नाही. अरे 1 तारखेला तर आपल्याला फॉर्म भरायचाच आहे, त्याच्या अगोदर सुटून जाईल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.